नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी भरू दे। खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। गळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। ग्रामगीता अध्याय 5 वर्ण व्यवस्था। श्री गुरुदेवाय नमः। साधावया पुरुषार्थ परम, आचरावया मानव धर्म। निवेदिले 4 आश्रम, गृहस्थाश्रम मुख्य त्यात। गृहस्थाश्रमीच समाज बहुतेक, त्यांच्या गरजा असती अनेक। आणि प्रकृतीनेही लोक भिन्न भिन्न, जरी मानव दिसती समान। 2 हात पाय डोळे कान, तरी स्वभावाचे भिन्नपण ओळखू येते। स्वभावाची धारणा वेगळी, जी विचारे भरली सगळी। संस्कार खेळती चेंडूफळी वेगळाले, एक शांत एक उग्र, एक चंचल एक एकाग्र। कोणी निवडावी समग्र गुणकर्मेंची, मग मानव कैसा म्हणावा एक। अधिकारहीन दिसे सम्यक, त्याचे जीवनही भिन्नतेचे निदर्शक। स्वभावापरी भिन्न वृत्ती भिन्न प्रकृती, भिन्न कुटुंबे भिन्न संगती। ती आदळती परस्परावरती, ज्ञान नाही म्हणून त्यात एक संधी ओळखू येते। स्वभाव साम्य निवडले जाते, राजस तामस सात्विक दिसते। प्रकृती वेगळाली, स्वभावाचे 3 प्रकार, त्यात बसती सर्व प्राणी मात्र। जितके म्हणून विषयंत्र, या जगी जीव कोटीचे। ज्याचे अंगी जो मुख्य गुण, त्या फलीच त्याचे सारे वर्तन। प्रत्येकाचे कर्म भिन्न, एकमेकापासून प्रत्येक भिन्न दिशेस जाई। तरी समाज कैसा सुदृढ राही, मग कैसी उन्नती होई व्यक्तीची आणि देशाची। हे धर्म व्यक्त्यांनी जाणले, गुण कर्म विभाग ध्यानी घेतले। परस्परांशी पूरक बनविले, समाज व्यवस्थे कारणे। सत्व प्रधान रज प्रधान, मिश्रित आणि तम प्रधान। शुद्ध अशुद्ध लक्ष्मी गुण विभाग 4 नेमिले। निसर्गावरी केली रचना, म्हणून म्हणती ईश्वरी योजना। कल्पिले बुद्धी बाहू उदरचरणा, समाज पुरुषाच्या मुळात सर्वची एक समाने। परी अनंत गुण व्यापले राहे, गुण गुणासी पोषक होया। यासीच संसार बोलती, धंदे असती अनेक गुणांचे। परी मुख्य भेद 4ची त्याचे, म्हणून चातुर्वर्ण नाव याचे। ठेविले ऋषीजनी संरक्षण देती ते क्षत्रिय, व्यापार करती ते वैश्य निर्भय। न्याय दर्शन योजना कार्य, ब्राह्मण वर्णाने मिले। या तिन्ही कामी अनाधिकारी, तया शूद्र नाम निर्धारी। करी सर्वांची सेवा साकरी, तोही सर्वांची पूरक। सत्य न्याय अस्तेय संयम, सर्वांची सारखाचे नियम धर्म। परी आपापले भिन्न कर्म, बाहुणी गुणती समाज देवा। जो ज्यापाशी उत्तम गुण, त्यानेच त्याचे चालावे जीवन।
भावे समाजाचे ही धारण पोषण हीच योजना चातुर्वर्णी भिन्न गुणांचा सहकार्य संगम त्यात सर्वांचाची योगक्षेम मग कैसा चाले जीवन संग्राम वर्ग कलह न राहे सर्व काही सर्व देशी नैसर्गिक गुण भिन्नता ऐसी म्हणून वर्णाश्रम योजना जगासी शांतीदायी परी हे तत्व राहिले मागे आसक्तीचे जळता धागे आपला पुत्र शुद्रा परी वागे तरी त्याने आपल्या वर्णी नजरे आड केले कर्म गुण जन्मावरून चालले वर्ण धंद्यावरून जाती भिन्न वाढल्या लोकी त्यातही ज्ञानाची ठेवले धोरण कर्मातून गुण निर्माण केले संस्काराची देवणी घडला जन्मलेल्या सीच्या वर्णाचे पूर्वी त्यासाठी होते संस्कार शिक्षण क्रम कवी व्यवहार मागील ऋषी असती चतुर समाज व्यवस्था चालाया त्याने कुटुंबेच संस्थामय केली बालपणापासून शिकवण दिली परंपराची तैसी बनविली प्रयत्नांनी गुणकर्माची शेतकऱ्याच्या मुलास शेती तलवार क्षत्रिय पुत्रा हाती वैशाची मुळे गराजू धरती लहानपणापासून ब्राह्मणाच्या मुला मंत्र जप शिकविला जाई आपोआप ऐसा हा परंपरेचा व्याप चालला होता जो दयाने धंदा केला त्याचा स्वभावची तो बनला स्वभाव बनता संस्कार जडला अंगी तयाच्या तैसेची मग त्याचे वर्तन तैसेची खेळणे बोलणे भोजन अंगे अंगे जाती बनून संस्कार संगे परी ही परंपरा ही मोडली सत्या लोभे फूट पाडली लहान थोराशी भावना वाढली उपभोगाची काही आसक्ती काही संगती काही सत्ता काही प्रकृती यामुळे दुसऱ्यांचे धंदे हाती घेतले सुखास्तव वैश्य धंदा एकाने धरला व्याज भोगी व्यापारी बनला आपुल्याही मित्रांचा घेतला मुनाफा त्याने त्याला तारतम्याची न राही भरमसाठ वाढली मुनाफेशाही जनतेचे हित कोण पाही मिसळून देई माल खोटा खोटे बोलणे सहजी घडे स्वार्था पायी पाप वाढे यास कोण सांभाळील चौकडे सरता नसता जागरूक सहज कोणी त्यास म्हणावे तरी शत्रुभाव अधिक बळावे मग दोघांचेही धंदे बळवे एकाच मार्गी गावचे लोक विरुद्ध होती म्हणून आमुचीच का धर्मे फजिती तेही पुढे काम चोर होती अडवणूक करीती वैश्यांची सर्वांमध्ये कलह माजे त्यासी निवारावे क्षात्र तेजे तरी तेही विचारे पोटाच्या काजे धावती स्वैर जिकडे पैसा मान मिळे तिकडे धावती क्षत्रिय बाळे न्याय नीती कोण सांभाळे धुके पारडे पैशानी चोरी पकडल्या चोर धावले शिपाई बाणा घेऊनी भले येणे चोरांना अधिकची फावले चोरी करण्या गावाची तेथे ब्राह्मणांनी करावे न्यायदान सर्वांची ठेवावे सेवा परायण तरी देही पाहुनी दानमान झाले त्यांचेच सहाय्यकारी पुढे ऐसीच झाली रीती धनुकेशाही सख्य म्हणती चोर व्यापारी त्यासी बोलती लोक वैशाधिकारी बुद्धीने जो फाटाफूट करी तो ब्राह्मण झाला निर्धारी ऐसी बिघडली वर्ण व्यवस्था पुरी गावो गावी त्यामागी जो कमजोर ठरला तो शूद्र म्हणून बाहेर काढला अनान्न दशा करून सोडला जीवन करली वर्ण जातीचे गुणकर्म नाही मोडून गेली नोकरशाही नागविली भावना सर्व ही वर्णाश्रमाची अभिमान राहिला वर्णाचा सुराडा झाला गुणकर्माचा ऐसा घडविला संस्कार गावाचा घडी काही बसेना ऐसे मुळीच पूर्वी नव्हते परस्पर पूरक धंदे सर्व ते सर्वांचेच कल्याण त्यात होते
करीतो सारा वर्णाश्रम, आज होणी बसला भ्रम. वर्णाश्रमातील नेमिले काम, बहुतेकांनी सोडले. ब्राह्मण जोडे शिवण्यासी लागला, सांभाळतो पुजारी बनला. क्षत्रिय नोकरी पेशा धरिला, वैश्या घरी वैश्य लढे सैन्यात जाऊन. शूद्र करीतो कथा कीर्तन, यासी वर्ण संकर म्हणती जन. करीती मात्र सर्वची परी जाती, मागतीच सांगती. कामे मात्र भलतीच करती, तेने होते अनिश्चिती. समाया लोकांची वडिलांचा धंदा भिन्न होता, तो मुलांच्या जव नसे हाता. तरी वडिलांचा धंदा मुलाने सांगता, अर्थ काही निघेना. म्हणून जेने जे काम करावे, त्यात वर्ण जातीचे म्हणावे. ऐसे तरी असावे बरवे, वर्ण जाती मानविया. ऐसेची नामा विधान चालते, आणि सर्व लोक तैसेची वागते. तरी वर्ण व्यवस्था भ्रष्ट झाली म्हणते कोण ऐसे. परिजन ऐसे म्हणावया लाजती, कर्मे मात्र विपरीत करती. पूर्वजांची नावे जगती, आळशा करी. जरी झालो कर्म भ्रष्ट, तरी आपण इतरांहून श्रेष्ठ. ऐशा प्रतिष्ठेसाठी बळकट धरली रूढी. वास्तविक कामा करिता वर्ण झाले, समाजाची सर्वची लागले. म्हणून सर्वांनाची महत्व भले, ब्राह्मणापासून मारावरी. त्यात दोन्हीच मी उच्च म्हणून, वाढविले आडंबर पूर्ण. त्यानेच झाले पतन वर्णाचे आणि गावाचे. प्रत्येक धंद्याचे गम्य भिन्न, वेगळी खुराक वेगळे वळण. यासाठीच होते वेगळेपण, रोटी बेटी व्यवहाराचे. तेथे अज्ञानाने भेद पाडले, हाती सत्ताचे मोठे ठरले. समाजाची स्वच्छता करीत मेले, ते बोलिले निजळैसे. वास्तविक नीचता दुराचारे होते, खरी उच्चता तपाने लाभते. जाती मातीवरी कैसी ठरते उच्च नीचता. ज्याने काही नीचता केली, समाजाने त्यास शिक्षा दिली. म्हणून अस्पृश्यता बोलली काही कारणे, परी त्यांची पिढीच नीच समजावी. आपली नीचता ती लपवावी, दुसऱ्याची उत्तमता ही न गौरवावी. प्रथाच पडली या परी, अरे हे कुठले न्यायदान. हे तो गुलामीचे लक्षण, याने कैसे होईल पुनर्निर्माण गावाचे आमच्या. म्हणून अस्पृश्यता क्रियेवरी मानावी, जाती सर्व एक जाणावी. आपापल्या परीने उचलावी कामे सकळांनी. जाती सर्वांची एकची आहे, परी धंदा गुणकर्मा समर आहे. आपल्या उद्योगाच्या प्रवाहे ओळखी द्यावी. एरवी सर्वत्रची सर्व वर्ण, सर्वातची दिसती सर्व गुण. परी कोणते गुण प्राधान्य, तेची ओळखावे मुख्यता. शूद्रा घरी उत्तम वर्तनी जन्मला, तो शूद्रची कैसा राहिला. कैसा क्षत्रिया घरी भ्रष्ट निपजला, तो क्षत्रिय कैसा. एक ब्राह्मण दुकानी बैसला, मांस मच्छी विको लागला. त्याची पूजा कराया एक गेला, शोभा देईल काय ते. ब्राह्मण म्हणून विलास करी, नाना व्यसने अंगीकारी. करी नोकरी सावकारी, तो ब्राह्मण का मानावा. परंपरेने गोसावी होणे, मग त्याने विवाहाचा थाट करणे. ते एवढे होय लाजिरवाणे लोकां माझी. आचार्य आणि आचारी एकाच जातीचे अधिकारी. म्हणून काय आदर एकाच परी, करावा लोकी निष्ठेने. ऐसे कोणासही ब्राह्मण म्हणावे, उजोली त्याचे पाय वंदावे. त्याने जोड्याच्या दुकानी नोकर कान व्हावे, पाय पुसाया. वास्तविक जातीवंत जे ब्राह्मण, त्यांनी स्वतःच टाळावे हे पूजन. म्हणावे माणूस तिनेच नमन, करूया सर्व आपण वेगवेगळा धंदा करणारे. सर्व बरोबरीचे मित्र बरे, हे पूजेचे ढोंग सारे. आम्हीच कासया करावे, ऐसे लोकांची शिकवावे. बिघडले दिसेल ते सुधारावे, जनासी उद्योगी बनवावे आपुल्या परी. जेथे दिसती ब्राह्मणाचे गुण, त्यासी आदरे म्हणावे ब्राह्मण.
ऐसा स्थापिलाची आहे सनातन नियम वर्णाश्रमाचा म्हणून गुणावलीचे लक्ष द्यावे जो ज्या गुणी तो त्या वर्णी म्हणावे सर्व गुणांचा आदर स्वभावे सर्वांकरिता असावा जो जैसा कर्म करू लागला तो त्याची वर्णाचा अधिकारी झाला सर्वत्र नियम हा चालला तरीच होईल सुव्यवस्था येथे संशय उभा झाला विविध कर्मे करावी लागती एकाला तरी काय वेळोवेळी म्हणो त्याला ब्राह्मण क्षत्रियादी गुणायस एक वैश्य कर्मी असला परी ध्यानासाठी मंदिरी बसला तरी तो वैश्य कैसा ठरला तया स्थानी एक भंगी काम करी वेळ मिळताची प्रार्थना मंदिरी त्याचे भंगी नामाची उच्चारी कोणत्या न्याय त्या क्षणी तो खराच ब्राह्मण तरी त्याचे नित्य कर्मांत्य म्हणून प्रामुख्याने नामाभिधान धंदे कामुनी ठेवती एकाचे लक्ष मुख्यता व्यापार करीतो कीर्तन सुंदर म्हणून त्यास ब्राह्मण म्हणे साचार होईल कैसे सद्ब्राह्मण शेती करू लागला म्हणून तो माळीच मारला याने येईल शनाशनाला अनावस्था प्रसंग बहुरूपी कधी राजे बनती म्हणून काय राज्य चालविती त्याची कला त्याची सांगाती एरा काय वैभव दे म्हणून याची ऐसी आहे रीती ज्यात ज्याची मुख्य अंतर होती त्याच्या जीवनाची निश्चिती दाखविते विशेष कर्म त्याचे विशेष कर्म कोण नाही महत्व जे जयाचे असेल सर्वस्व त्यापरी त्याचा भावा गौरव समाजामध्ये समाजाची रचना नेटकी बसेल तैसे करावे कौतुकी दीक्षा घ्यावी समजोहिनिकी गुण कर्माची जाण त्यांनी तत्वे अभ्यासावी रूपांतरे व्यवहारी आणावी बिघडली घडी दुरुस्त करावी समाजाची सुखी व्हावा गृहस्थाश्रम मिटावा जीवनाचा संग्राम सहकार्याने नांदावे ग्राम यासाठी बुद्धी सर्वा द्यावी जेव्हा गुण गुणाशी द्रोह करी तेव्हा पडे बुद्धी अपुरी ते सांभाळण्याचे कार्य करी ब्राह्मण ते गुणाची गुणाचे सहकार्य मिळून व्हावे सफल कार्य हा सृष्टीकर्माचा व्यवसाय ब्राह्मणाकडे हे करावया ऐक्य निर्माण आर पाहिजेत गुणवंत ब्राह्मण ब्राह्मणा वाचुनी ते साधन कळेची ना सामुदायिक बुद्धीची शिकवण सर्व जीवात समत्व स्थापन विषम भारताचे समाधान करून देणे ब्राह्मण कर्म ब्राह्मण तो दूरदृष्टी त्याच्या घरची समष्टी सुरळीत चालण्या होय कष्टी ब्राह्मण तो ब्राह्मण हृदयाचा अति निर्मळ दृष्ट बुद्धीचा महाकाळ हिंसे वाचुनी करी प्रांजळ मन दुर्जनांचे शक्ती युक्तीचा उदार भक्ती मुक्तीचा आधार सर्वोदयाने संसार नटवितो जो सर्वांची प्रेमे सांभाळी गाव सेवाची मानी आगळी उन्हे पडवले ती कधी काढी कोण्या प्रकारे त्याचे लक्ष नव्हे एरवी जे बिघडले ते नीटची करवी जुळवा जुळवीची पैरवी ब्राह्मणाकडे सर्वांचे जुळवावे कीर्ती स्फूर्तीने ग्राम भरावे लौकिक पारमार्थिक मिळवून द्यावे पुणे ग्रामवासियांचे गाव करावे व्यवहार चतुर त्यात भरावे निर्मळ संस्कार परस्परात निर्मावा सहकार्य न्यायनीतीने चालण्या हे शिकवावया थोरांच्या कथा सांगत जाव्या मिटाया व्यथा त्याग वाढवावा उचित प्रथा थोर मोठ्यांच्या द्रावणी त्यासाठी कृष्ण कथा रामजन्म चालवावा महात्म्यांचा पुण्यतिथी क्रम ग्रंथांतरीचा न्याय संग्राम शिकवावा निर्भय व्हाया प्रत्येकाचे कर्तव्य सांगून आपल्या उत्साहे उद्योगी लावून करावी ग्रामाची मेळणी विशाल मार्गे ब्राह्मणे
असोनिया गावी ब्राह्मण पडली तटे चालले भांडण तरी समजावे तो पावला पतन गाव मोकाट सुटले हे त्याने आपली निष्ठा सोडली मनोनी लोकांनी भेडसांड केली त्याचेकडे कान आली पुकार लोकांची जव ब्राह्मणाची चुको लागले तव गावची स्वैराचारी झाले नाना तऱ्हेचे तमाशे माजले गावा माझी लोक श्रद्धेत वावया बदल काय कारण घडे प्रबल हे जाणे तोची निर्मळ त्यागी तपस्वी प्रभाव ऐसा अंगी रावया त्याग यमनिमांची दीक्षा तया पाहिजे मनोनी तपश्चर्या करावी लागे ब्रह्मकर्म्या आबाल रुद्र समजाविण्यासाठी ओज तेज असावे पाठी मनोनी जप तप सद्ग्रंथ कंठी धारण करावे ब्राह्मणाने उपदेश देता रागावू नये लोभे निर्णय चुकवू नये मनोनी सांभाळावा इंद्रिय जय अध्यात्मोपाय त्यासाठी आधी त्याग त्याने करावा तरी मग लोकांशी शिकवावा याच मार्गे परिणाम पाहावा लोकां माझी आपैसा ही दीक्षा ज्याने घेतली आपली भोग वासनाची निरसली त्याचीच ब्राह्मण संज्ञा मिळाली वर्णाश्रमाची ऐसे गुण जो धरण्याची चुकला तो ब्राह्मण मनोनी गौरविला तरी व्यक्ती आहे त्याला पदवीय गळापरी जाती वेशाची बंधने हे तो दसऱ्याचे सोने तुटले कोणाचे कारणे रुई फळे खाऊनी ब्राह्मण मुळी जाती नोहे ती विशालतेची पदवी आहे हे समजोनी धरावी सोय ग्रामवासियांनी सर्वागती ब्रह्म ईश्वर पाहुणी होईल सेवा तत्पर तोची ब्राह्मण सर्वावर प्रभाव पाडी नम्रतेचा त्याने चारित्र्य बहुनी उज्ज्वल लोभ करीती त्यावरी आवाल सर्वाशीच सांगे विशाल धर्म मानव जागृतीचा ब्राह्मण असे अस्पृश्यांचा क्षत्रियांचा वैशाधिकांचा कोणाशीच पारखात्याचा शब्द नाही त्याने सर्वांचे भले पहावे भिन्न गुणांचे लोक जुळवावे आणि गाव चालवणी संतोषावे बुद्धी देवनी उगाचाची वचन ऐकती त्याशी दंड देईल हा ब्रह्ममूर्ती परिग्रामी वाईट चाली रीती प्राण गेल्या न ठेवी ब्राह्मणाचे वचन ऐके तो तिन्ही लोकी न टिके याचे कारण हेची तुके ब्राह्मण नष्ट करीना याची येही साध्य मुद्रा शांती लाभावी आव्रहा सद्रा ग्राम सुखात लोक लोकेंद्रा तपस्वी यासी मनोनी ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ बोलला उगीच नाही डांगोरा पिटला गुरुची रात घेतलेला झाला देव माझा ऐसे ब्राह्मणत्व निर्माण करा प्रचारक होनी घरोघरी फिरा तरीच सर्वांची मिळे आसरा सुख शांतीचा हे ब्राह्मणत्व नव्हे जातीय कुणीही साधावे निर्भय जो आदर्श प्रचारक होय तोची ब्राह्मण निर्धारे ब्राह्मण सर्वांची सद्बुद्धी ती करील अन्य गुणांची वृद्धी गावी नांदतील रिद्धी सिद्धी गुणधर्माच्या सहकार्य हरी कथा निर्वळनाच्या कारण सावधपण सेवा प्रयत्न हा चारी वर्णाचा सार न्यूनपूर्ण प्रत्येकाने आचरावा लोक शिक्षण न्याय रक्षण जनाचे पोषण आणि श्रमदान यासाठी जे जे करतील प्रयत्न त्यांना साधेल वर्णाश्रम स्वभावे सर्वांनी कर्म करावे गाव सौंदर्य सजवावे सर्वांस उद्धरोनी जावे तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव सम्मत वर्ण धर्म निरूपिला येथ 5वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय. सामान्य नाम जपास करावी सुरुवात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। सद्गुरुनाथ महाराज की जय। ग्रामगीता पठणाकरता ग्रामगीता प्रेमी उपस्थित उपासकांना माता भगिनींना नुकतंच आपण ग्रामगीतेमधील अध्याय वर्ण व्यवस्था अध्यायाचे पठण केलेले आहे। या अध्यायाला अनुसरून सौ अपर्णाताई उमप आज 2 वक्ते आहेत, तरी प्रत्येकीने 5-5 मिनिट घ्यायचे। प्रथम अपर्णाताई उमप ह्या 4 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्वप्रथम सर्वांना जय गुरु। आज आपला ग्रामगीता पठणाचा अध्याय आहे अध्याय 5वा वर्ण व्यवस्था। या अध्यायामध्ये महाराजांनी वर्ण व्यवस्था कशी व का निर्माण झाली, तिचे गुणदोष काय याचे सविस्तर वर्णन केलेले आहे। वर्ण व्यवस्थेला भारतीय इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। भारतीय वर्ण व्यवस्था ही प्राचीन धर्मग्रंथानुसार ईश्वर निर्मित आहे। त्याचे 4 वर्ण पडतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र। महाराजांनी सुद्धा या अध्यायामध्ये म्हटले आहे, निसर्गावरी केली रचना म्हणोनी म्हणती योजना, निसर्गावरी केली रचना म्हणोनी म्हणती योजना, कल्पिले बुद्धी बाहू उदर चरणा, कल्पिले बुद्धी बाहू उदर चरणा समाज पुरुषाच्या। या इथे असे सांगितले आहे महाराजांनी की बुद्धी, बाहू, उदर आणि चरण या 4 वरून 4 वर्णाची निर्मिती झाली आहे। त्यात सर्वप्रथम येते ब्राह्मण वर्ण। ब्राह्मण वर्ण हा बुद्धीपासून निर्माण झालेला आहे आणि या वर्णामध्ये ज्या लोकांचे आचरण सात्विक आहे, जे ज्ञानदानाचे कार्य करतात आणि धार्मिक कृत्यांमध्ये सहभागी होतात, असा जो समाजातील वर्ग होता तो ब्राह्मण वर्ण म्हणून ओळखला जात असे। दुसरा वर्ण येतो क्षत्रिय। क्षत्रिय वर्ण हा बाहूंपासून म्हणजे हातांपासून तयार झालेला आहे आणि या वर्णामध्ये जेव्हा माणूस समूहाने राहायला लागला तेव्हा छोटी छोटी राज्य निर्माण झाली। या राज्यात शांतता व सुव्यवस्था नांदावी, या राज्यांचे संरक्षण करावे, यासाठी जो वर्ग समोर आला तो क्षत्रिय वर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला। त्यानंतरचा तिसरा वर्ण येतो वैश्य। वैश्य हा वर्ण उदर म्हणजे पोट या अवयवापासून तयार झालेला आहे आणि या गटामध्ये शेती करणारे, व्यापार करणारे, छोटे मोठे उद्योगधंदे, व्यवसाय करणारे लोक या गटामध्ये मोडले जात असे। आणि चौथा वर्ण येतो शूद्र। शूद्र या वर्णामध्ये ज्या लोकांना वरील कोणतेच कार्य जमले नाही त्या लोकांनी वरील 3 वर्गाच्या लोकांना त्यांच्या कार्यात सहकार्य करण्याचे ठरवले आणि हाच वर्ग शूद्र वर्ण म्हणून संबोधला जाऊ लागला। एकंदरीत यावरून असे लक्षात येते की वर्ण व्यवस्था ही माणसाच्या योग्यतेवरून, त्याच्या गुणकर्मानुसार तो आपला व्यवसाय निवडत असेल, त्या व्यवसायाच्या निवडीवरून त्याची त्या काळातील वर्ण व्यवस्था ही ठरत असे। पण कालांतराने घरात जो व्यवसाय चालत असे, लहान मुले तोच पाहत असे,
त्यांच्यावर तेच संस्कार पडत असे, तेच त्यांच्या मनावर रुजत असत. त्यामुळे आपसुकच त्यांच्यामध्ये जो आपला वडिलोपार्जित व्यवसाय आहे त्याचे गुण विकसित होत असत, त्याचे कौशल्य आत्मसात होत आणि ते त्यात पारंगत बनत आणि ते आपल्या वडिलोपार्जित व्यवसायालाच प्राधान्य देऊ लागले. या अध्यायामध्ये महाराजांनी सुद्धा सांगितले आहे की शेतकऱ्याच्या मुलास शेती तलवार क्षत्रिय पुत्रा हाती, शेतकऱ्याच्या मुलास शेती तलवार क्षत्रिय पुत्रा हाती, वैश्याचे मुले तराजू धरती लहानपणापासून, ब्राह्मणाच्या मुलास जप मंत्र शिकवला जाई आपोआप, ऐसा हा परंपरेचा व्याप चालत होता. या परंपरेच्या व्यापामुळे एक दुष्परिणाम असा दिसून येऊ लागला की जो परंपरागत व्यवसाय आहे त्याच्यावरून जाती ठरू लागल्या. पूर्वी वर्ण हे कर्मावरून माणसाच्या योग्यतेवरून ठरत होते, ते आता जातीवरून ठरू लागले आणि इथूनच जटिल अशा जाती व्यवस्थेची निर्मिती झाली. जातीची व्याख्याच अशी आहे जी जन्माने मिळते आणि मेल्याशिवाय जात नाही, ती म्हणजे जात. अशा या जातीचे नियम खूप कठोर होते. त्यामुळे समाजात उच्च नीचता व भेदभाव वाढू लागला. महाराज म्हणतात की नीचता ही दुर्व्यवहाराने प्राप्त होते तर उच्चता ही तपसाधनेने मिळते. तर मग हे जाती व्यवस्थेवरून कशी ठरली? वर्ण व्यवस्था ही लवचिक होती. त्या माणसाला आपल्या आवडीनुसार आपला व्यवसाय बदलता येत होता, त्यानुसार त्याचा वर्णही बदलत होता. परंतु जातीचे नियम अतिशय कठोर होते. जातीचे नियम मोडणाऱ्यांना जाती बाहेर टाकण्यात येत असे. या व्यवस्थेला छेद देण्यासाठी महाराजांनी या अध्यायामध्ये अतिशय सुंदर अशी बोचरी टीका करून समाजात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणात यशही प्राप्त झाले आहे. आज समाजात प्रत्येकच वेळी सुधारणावादी तत्वांना विरोध झालेला दिसून येतो आणि नंतर हाच सुधारणावादी दृष्टिकोन मोठा झालेला दिसतो. आज समाजात त्याचाच परिणाम म्हणून अनेक वाईट चालीरीती आज बंद झालेल्या आहेत. आजही समाजात वर्ण व्यवस्थेला तितकेच महत्व आहे जितके आधी होते. जसे वर्णाला अवयवांची उपमा दिली आहे. जसे एखादा अवयव कमी असून चालत नाही, तसेच आजही एखादा वर्ण कमी असून चालत नाही. जसे अवयव एकमेकांवर अवलंबून आहेत, परस्परांना पूरक आहेत, तसे हे चारही वर्ण समाजासाठी परस्पर पूरक आहेत. समजा एखाद्या कार्यालयामध्ये भरपूर अशा कर्मचाऱ्यांची गरज असते, पण सगळ्यांनी जर म्हटलं की मला क्लास 1 ऑफिसरच व्हायचं आहे, तर मग बाकीच्या तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी या श्रेणीची कामे कोण करणार? सर्वांनी क्लास 1 ऑफिसर बनून नाही चालणार ना. म्हणून याही श्रेणीला तितकेच महत्व आहे. म्हणून प्रत्येक वर्ण हा महत्वाचा आहे आणि प्रत्येक व्यवसायही महत्वाचा आहे. म्हणून महाराज सांगतात की जे अनावश्यक आहे ते सोडा आणि जे आवश्यक आहे, परस्पर पूरक आहे, त्यानुसार चाला आणि एकमेकांना सहाय्य करून समाजाची प्रगती साधून घ्या. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि समितीने मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. जय. त्यानंतर कुमारी समीक्षा काटोळ त्या आपले विचार व्यक्त करतील अशी मी तिला विनंती. लोकशिक्षण न्याय रक्षण. लोकशिक्षण न्याय रक्षण श्रमदान यासाठी जे जे करतील प्रयत्न त्यांना साधेल वर्णाश्रम. परमपूजनीय श्री गुरुदेव, चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि आजच्या या सामूहिक ग्रामगीता पठणाकरता आपण सर्व इथं उपस्थित ज्येष्ठ व ज्येष्ठ तसेच मातृतुल्य व पितृतुल्य मंडळी, आताच आपण अध्याय 5 अर्थातच वर्णव्यवस्था या अध्यायाचे पठण केलेले आहे आणि हा अध्याय हा
सद्धर्म मंथन पंचकातील असून या अध्यायामध्ये एकूण 135 ओळी आहे. जन्म आणि मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि त्यामध्ये येतो तो जबाबदारीचा आणि कर्तव्याचा भार. आणि मग संघर्ष हा फक्त वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नसून संघर्ष हा प्रामाणिकपणे सत्य, निष्ठा, न्याय आणि नैतिकतेच्या आधारे हक्क, अभिमान, त्याचबरोबर आपण जे जीवन जगत आहे ह्या जीवन जगत असताना आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज असते म्हणजे स्वाभिमान, याची आपल्याला याकरता आपण हे संघर्ष करत असतो. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे म्हणतात की संघर्ष करीत असताना समाजामध्ये अनेक प्रश्न उद्भवतात आणि त्यातीलच एक प्रश्न म्हणजेच वर्णव्यवस्था. आणि जर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर वर्णव्यवस्था म्हणजे काय, ही वर्णव्यवस्था कशासाठी केली गेली आहे आणि ह्या वर्णव्यवस्था करण्यामागे काय उपाययोजना आणि काय नियम आहे हे आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, सर्व काळ सर्व देशी नैसर्गिक गुणभिन्नता ऐसी, म्हणून वर्णाश्रम योजना जगासी शांतीदायी. परमपुरुषार्थ म्हणजेच मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला संतांनी अनेक मार्ग सांगितले आहेत आणि त्यातीलच काही मार्ग जे आपल्याला विविध आश्रमाचे विवेचन करण्यात मदत करते. मग त्यापैकीच एक आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम. आणि हा गृहस्थ आश्रमामध्ये मानव धर्म हा सर्वात जास्त असल्या कारणाने यामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. मानवाचा स्वभाव वेगळा, तसाच मानवाची प्रवृत्ती आणि त्याचे आचरणही वेगळं. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीतेतील ओवीमध्ये म्हणतात की एक शांत एक उग्र, एक शांत एक उग्र, एक चंचल एक निराग्र, कोणी निमली समग्र गुणकर्मेती.